काही ठराव घेतील. त्याच्यामध्ये बुद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं. दुसरा ठराव घेतील बौद्धांचे जे संस्कारविधी आहेत ते संस्कारविधी त्याच्यामध्ये सारखेपणा असावा. तिसरा ठराव घेतील बौद्धांचे सण कोणते असावेत, ते कसे साजरे करावेत आणि का साजरे करावेत. तिसरा ठराव घेतील आमच्या बोलण्या चालण्यामध्ये जे ब्राह्मणी शब्द येतात, जसे व्यासपीठ, दैवात आहे, कर्मातच आहे, नशिबातच आहे, बुद्धभाषी, हे जे असे शब्द येतात तर त्याला पर्यायी शब्द लोकांना माहिती नसते म्हणून तसे शब्द येतात. तर त्याला पर्यायी शब्दावली तयार करावी. तर असे हे 3 ठराव आणि पाली भाषेला 8व्या सूचीमधून केंद्र सरकारनं जे काढलं ते त्यांनी सामील करावं. तर असे हे ठराव. त्याच्याशिवाय भारतामधून महिलांचं 300 महिलांचं प्रशिक्षित कॅडर ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता असेल तो एक ठराव. तरुण पोरांचं 300 तरुण पोरांचं कॅडर हा आणखी एक ठराव. तर असे हे ठराव पास केल्या जातील आणि वर्ष समारोपाच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि विश्वस्त यशवंतराव आंबेडकर यांचे चिरंजीव बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे प्रमुख पाहुणे असतील. हे अधिवेशन बुद्ध विहार समन्वय समितीचं नाही. मग हे अधिवेशन कशाचं आहे? देशामध्ये जेवढे बुद्ध विहार असतील त्या सगळ्या बुद्ध विहारांचं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. ऐतिहासिक बुद्धविहार धम्मभूमी या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत. बुद्धविहार समन्वय समितीच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहोत. खरं तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1200 वर्षानंतर परागंदा झालेला बुद्ध धम्म या ठिकाणी स्थापित केला, बुद्ध धम्माची पुनर्स्थापना करण्याचा मान ज्या ऐतिहासिक देहू रोडला मिळाला त्या ठिकाणावरून आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आहोत. 4थ्या अधिवेशनाच्या निमित्ताने जे उल्हासनगरला आहे त्या निमित्ताने या बुद्धविहार समन्वय समितीचे केंद्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे या ठिकाणी आहेत. तसेच आमचे मार्गदर्शक बुद्धविहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यासोबतच बुद्धविहार समन्वय समितीचे आनंद भालेराव साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत. मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना विनंती करतो की आजच्या या बुद्धविहार समन्वय समितीच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने आपण माहिती द्यावी. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत बुद्धविहारांच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनाचं निमंत्रण जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बुद्धविहार समन्वय समिती अधिवेशनाच्या आयोजनासाठी फक्त पुढाकार घेते. हे अधिवेशन बुद्धविहार समन्वय समितीचं नाही. मग हे अधिवेशन कशाचं आहे? देशामध्ये जेवढे बुद्ध विहार असतील त्या सगळ्या बुद्ध विहारांचं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये हीनयानी आहेत, महायानी आहेत, तंत्रयानी आहेत, वज्रयानी आहेत. त्यामध्ये शिलोंचे बौद्ध आहेत, इथले बंगालचे बरुआ बौद्ध आहेत, चकमा बौद्ध आहेत, लामा बौद्ध आहेत, तिबेटियन बौद्ध आहेत. जो बौद्ध उपासक बुद्धाच्या विशुद्धी मार्गाला फॉलो करतो त्याचा प्रवाह कोणताही असो, मग ते धम्मपाल अनागारिकाच्या माध्यमातून पुढे येऊन
दलाई लामांच्या माध्यमातून पुढे येऊ, संघरक्षित बनतेजींच्या माध्यमातून पुढे येऊ, की बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर त्या माध्यमातून ते पुढे येऊ. शेवटी आम्ही सगळेच्या सगळे बौद्ध आहोत आणि म्हणून बौद्धांनी वर्षातून 2 दिवस कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन एकत्र बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, काही निर्णय घेतले पाहिजेत आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. हा परिपाठ आम्ही राष्ट्रीय पातळीवर 2023 पासून करतो. पहिलं राष्ट्रीय अधिवेशन नाशिकला झालं 2023ला. 2024ला पुण्याला झालं. 2025ला तिसरं राष्ट्रीय अधिवेशन संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला झालं आणि 2026ला ते चौथं राष्ट्रीय अधिवेशन कोकण प्रदेशामध्ये, मुंबई प्रदेशामध्ये उल्हासनगरच्या शहीद जनरल अरुण वैद्य टाउन हॉल, उल्हासनगर 3, जिल्हा ठाणे या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तविक, जे पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे. 28 फेब्रुवारी शनिवार आणि 1 मार्च रविवार 2026 रोजी हे अधिवेशन त्या ठिकाणी होईल. याचं उद्घाटन कामगार नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, जे अंबरनाथला राहतात, त्यांच्यापेक्षा दुसरा उद्घाटक म्हणून योग्यतेचा, ज्याने चळवळीसाठी आपले 2 भाऊ गमावले आणि आजही समाजाच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात श्यामदादा गायकवाड जेवढं वेगानं त्याच्यामध्ये लोकांच्यासाठी धावून जातात, तर तेवढं दुसरं उदाहरण आपल्यासमोर नाही आहे. आणि म्हणून या परिषदेचं, या अधिवेशनाचं उद्घाटन श्यामदादा गायकवाड हे करतील. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे समारोपाच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि विश्वस्त यशवंतराव आंबेडकर यांचे चिरंजीव बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे प्रमुख पाहुणे असतील आणि समारोप त्यांच्या भाषणाने होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे महाबोधी विहार बौद्ध गयेचं जे आहे ते मुक्त करण्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात जे पुढाकार घेतला आणि त्या आंदोलनाला देशभर नवे जगभर त्याला एक स्वरूप दिलं, ते आकाश लामा आणि तमिळनाडूचे बौद्ध नेते जी मोहनन हे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राहतील. आणि समारोपाच्या कार्यक्रमाला बुद्धिस्ट समाज संघ गोंदियाचे अध्यक्ष उमेश नागदिवे आणि राजस्थानचे बौद्ध नेते भेरूलाल नामा बौद्ध हे त्या कार्यक्रमाचे, समारोपाच्या कार्यक्रमाचे अतिथी राहतील. हे अधिवेशन आम्ही
महिलांना आणि युवकांना समर्पित करीत आहोत. गेली 3 अधिवेशनामध्ये महिलांच्या समस्येवरती विचारविनिमय करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ देता आला नाही. युवकांसाठी पण वेळ देता आला नाही. आणि आम्ही मागच्या वर्षीच ठरवलं की येणारं 4थं राष्ट्रीय अधिवेशन केवळ महिला आणि युवक हेच चर्चा करतील. भाषणबाजी करणारे जे लोक असतील तर ते यावेळी ते भाषणं देणार नाहीत. महिलांच्या सत्रामध्ये देशातील महिला प्रतिनिधी बोलतील आणि त्याचं अध्यक्षस्थान दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉक्टर हेमलताताई महेश्वर ह्या अध्यक्षता करतील. आणि त्या चर्चासत्राचा विषय बुद्धविहार संस्कृती निर्माण करण्यासाठी महिलांची भूमिका काय असेल, तर या विषयावर गुजरातच्या डॉक्टर रंजना वाणकर, मध्य प्रदेशच्या स्नेहलता चौकीकर, वाशिमच्या डॉक्टर राधा पहाडे, दिल्लीच्या शिलाताई जांभूळकर, केरळच्या मृदुला देवी, मुंबईच्या सुधा मोहिले, कोकणमधून घनश्याम तळवटकरांची मुलगी प्राचार्य रंजना घनश्याम तळवटकर, जिल्हा न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले त्या सुधाताई मनवर, ग्रासरूटमध्ये बौद्ध महिलांमध्ये काम करणाऱ्या आणि विशेषतः अनाथ मुलांमध्ये काम करणाऱ्या नंदाताई वंजारे, एक मुस्लिम महिला जी पाली भाषेवरती काम करते आहे आणि धम्मलिपीवरती काम करते आहे, प्राध्यापिका झेबा शेख, कल्याणच्या आंबेडकरी विचारवंत प्राध्यापिका डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे, रायगडच्या ॲडव्होकेट डॉक्टर नीता गंगावणे, पुण्याच्या रंजना भागवत, छाया डोये आणि उल्हासनगरच्या माधुरी भालेराव या महिला या सत्रामध्ये आपली भूमिका मांडतील आणि याच्यावर चर्चा करतील आणि मार्गदर्शन पण करतील. याचं प्रास्ताविक महिलांच्या संघटिका स्मिताताई खैरनार आणि सूत्रसंचालन मेहराताई गायकवाड या करणार. युवकांच्या सत्राचाही विषय वर्तमान अवस्थेत युवकांची शक्ती, धम्मक्रांतीमध्ये काय भूमिका आहे युवा शक्तीची, तर या विषयावरती जो परिसंवाद होते आहे, चर्चासत्र होते आहे. तर गोव्याचे, ज्यांना आम्ही गोव्याचा आंबेडकर म्हणतो, डॉक्टर उल्हास आंबेडकर, त्यांचं आडनाव चांदेलकर आहे पण आम्ही त्यांना आंबेडकर म्हणतो, ते अध्यक्ष राहतील. आणि त्यामध्ये देहू रोड धम्मभूमीचे राहुल खांडेकर, सुप्रीम कोर्टाचे तरुण वकील ॲडव्होकेट अभिषेक राज सिंग दिल्ली, तामिळनाडूचे डॉक्टर भारती प्रभू, प्रतापगड उत्तर प्रदेशचे प्राध्यापक अभिनिवेश कुमार सरोज, टीचच्या स्कॉलर ज्या दिल्लीला असतात प्रांजली कुरिल, सासाराम बिहारमधून प्रीती बहेन, पुण्याच्या वनश्री वनकर, नागपूरच्या सुविता विश्वनाथ लोखंडे, नाशिकचा युवक डॉक्टर प्रबुद्ध खरे, अमरावतीचा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता देवेंद्र खांडेकर, उल्हासनगरचे प्राध्यापक राजेश सोनवणे, मुंबईचे अमोल बोधीराज आणि औरंगाबादचे प्राध्यापक भारत शिरसाट हे युवक या सत्रामध्ये चर्चा करतील. तिसरा जो
अभिनव कार्यक्रम घेतला, तर ते पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे. तर ते पॅनल डिस्कशनचं सूत्र सांभाळतील IITian राजेश कांबळे. आणि यामध्ये जे भाग घेणार आहे ते रमेश कटके, डॉक्टर पल्लवी दराडे ज्या IRS आहे, प्राध्यापिका विशाखा कसबे नाशिकच्या, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे अमरावती, आणि डॉक्टर अक्षम दिलीपराव आंबेडकर जे मुकुंदराव आंबेडकरांचे नातू आहेत, उस्मानाबादचे डॉक्टर सुधीर कांबळे, आणि पाली नागपूर मुंबई विद्यापीठाचे पाली विभागाचे प्राध्यापक राहुल राव हे या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होतील. आणि त्यांचा विषय आहे बुद्ध विहार संस्कृति निर्माण एवं धम्म क्रांति गतिमान करने में युवा और महिलाओं की भूमिका. याशिवाय प्रतिनिधी सत्र होईल. या प्रतिनिधी सत्रामध्ये कार्याचा अहवाल, हे अभियान पुढे नेण्यासाठी वर्षभर जे काम करण्यात आलं त्याचा अहवाल सादर करण्यात येईल. आणि वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यामध्ये हरियाणाचे देवी दयाल फुले, पंजाबचे गुरुप्रसाद, आसामचे राम बहादूर लामा, ओरिसाचे जयंत नागरत्न, नागालँडचे परिमल बरुआ, अरुणाचल प्रदेशातील बी शेरिंग, त्रिपुराचे प्रदीप चकमा, गुजरातच्या रंजना वाणकर, बंगालचे भास्कर विजय, राजस्थानचे कैलासचंद खाडिया, दिल्लीचे बनवारीलाल, तमिळनाडूचे सुब्रमणी, उत्तर प्रदेशचे डॉक्टर शशिकांत सिंग, बिहारचे विनोद कुमार बौद्ध, विदर्भातून अशोक टेंबरे, चंद्रपूर, त्र्यंबक घोके, अमरावती, मराठवाड्यातून औरंगाबादचे प्राध्यापक भारत शिरसाट, आणि परभणीचे यांची खंदारे, कोकणमधले धरमदास गवले, आणि धुळ्याचे GV पवार, नागपूरमधून विश्वनाथ लोखंडे, बुलढाण्यामधून बालसंस्कार अभियानाचं जे विंग चालवतात ते सतीश गायकवाड, समितीचं कोषाध्यक्षाची जबाबदारी सांभाळतात धेनुत्तम डोंबर्डे, मॅरेज ब्युरो युनिट चालवतात ते सिद्धार्थ खोब्रागडे, आणि पाली भाषेचं परीक्षा नियंत्रक प्राध्यापक आनंद वासनिक, आणि कार्यालयीन सचिवाची अशी जबाबदारी आणि जपानी भाषा प्रसाराची प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडत असलेले के पाटील हे लोक या प्रतिनिधी सत्रामध्ये सहभागी होतील. आणि याचं अध्यक्षस्थान समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घनश्याम दाबर्डे ते करतील. त्याचवेळी पाली भाषेमध्ये परीक्षेत जे मेरिटमध्ये आले त्यांना बक्षीस वितरण बक्षीस देण्यात येईल. आणि पाली भाषा परीक्षेचे संरक्षक नरेंद्र बावनगडे यांच्या हस्ते ते बक्षिसाचं वाटप होईल. या परिषदेसाठी, या अधिवेशनासाठी 2 स्वागताध्यक्ष नेमलेले आहेत. कारण मुंबईमध्ये हे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, पण मुंबईमध्ये योग्य स्थळ मिळालं नसल्यामुळं खर्चाच्या दृष्टीनं ते उचित नव्हतं. म्हणून उल्हासनगरला हे अधिवेशन घेण्यात आलं. तर त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक सुरेश त्रिभुवन गुरुजी हे एक स्वागताध्यक्ष आहे, आणि दुसरे स्वागताध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळवे ते उल्हासनगरचे आहेत. या अधिवेशनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी बुद्धविहार समन्वय समितीचा
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अशोक सरस्वती आणि महासचिव म्हणून डॉक्टर आनंद भालेराव हे मुख्य आयोजक आहेत आणि मुख्य संयोजक म्हणून महेंद्र बुद्धरत्न, ज्यांना आम्ही बारसागडे त्यांच्या आडनावानं ओळखतो, मेहराताई गायकवाड, धरमदास डवले, सदानंद जाधव, सिद्धार्थ साळवे, दिगंबर हजारे, अशोक पंडागडे, पारिशनाथ जगताप हे मुख्य संयोजक आहेत. आणि यामध्ये मार्गदर्शक समिती, विषय नियामक समिती, निवास समिती, धम्मनिकाय स्मरणिका प्रकाशन समिती, भोजन समिती, शिष्टाचार समिती, आर्थिक नियोजन समिती, प्रचार समिती, प्रसिद्धी समिती, महिला व्यवस्थापन समिती, मंच सजावट, निमंत्रक समिती अशा 100 लोकांची ही आयोजन समिती निर्माण करण्यात आली. आणि ही 100 लोक गेल्या 1.5 महिन्यापासून या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी राबत आहे. या अधिवेशनासाठी देशातील 700 प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यापैकी 300 प्रतिनिधी देशाच्या वेगळ्या वेगळ्या राज्यातून येतील आणि ते निवासी राहतील आणि 400 प्रतिनिधी हे मुंबई उल्हासनगर प्रांतातील राहतील, जे निवासी राहणार नाही. हा लोक जमा करण्याचा, गर्दी जमा करण्याचा कार्यक्रम नाही. हजारो लोकांना बोलवायचं आणि 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आणि बाकीच्या लोकांना उपाशी ठेवायचं. तर हा जो बकालपणा आहे, बेशिस्तपणा आहे, तर तो आम्ही टाळत असतो. हे बौद्ध समाजाचा प्रतिनिधी करणारे लोक या अधिवेशनात येतील. बुद्ध विहार हे समाजाचं केंद्रस्थान आहे आणि म्हणून हे प्रतिनिधी सभा आहे. हे 700 लोक उपस्थित राहून समाजाचं प्रतिनिधित्व करतील, काही ठराव घेतील. त्याच्यामध्ये बुद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं. दुसरा ठराव घेतील, बौद्धांचे जे संस्कार विधी आहेत ते संस्कार विधी त्याच्यामध्ये सारखेपणा असावा. तिसरा ठराव घेतील, बौद्धांचे सण कोणते असावेत, ते कसे साजरे करावेत आणि का साजरे करावेत. तिसरा ठराव घेतील, आमच्या बोलण्यात चालण्यामध्ये जे ब्राह्मणी शब्द येतात, जसे व्यासपीठ, दैवात आहे, कर्मातच आहे, नशिबातच आहे, बुद्धभाषी, हे जे असे शब्द येतात तर त्याला पर्यायी शब्द लोकांना माहिती नसते म्हणून तसे शब्द येतात. तर त्याला पर्यायी शब्दावली तयार करावी. तर असे हे 3 ठराव आणि पाली भाषेला 8व्या सूचीमधून केंद्र सरकारनं जे काढलं ते त्यांनी सामील करावं. तर असे हे ठराव. त्याच्याशिवाय भारतामधून महिलांचं 300 महिलांचं प्रशिक्षित कॅडर, ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता असेल, तो एक ठराव. तरुण पोरांचं 300 तरुण पोरांचं कॅडर हा आणखी एक ठराव. तर असे हे ठराव पास केल्या जातील आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या अधिवेशनाच्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून सुविद्य धम्मप्रचारक, बुद्ध विहाराचे प्रतिनिधी, त्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चानं यावं. तुमच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही करू. 8 दिवसापूर्वी ज्यांनी नोंदणी केली त्यांच्या राहण्याची व्यवस्था होईल. वेळेवर कुणाच्याही राहण्याची व्यवस्था होणार नाही. जे वेळेवर येतील त्यांनी आपली व्यवस्था स्वयं करावी. शिस्तीनं राहावं, हे याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत आहोत. प्रत्येकाने हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दानपारमितेचं पालन करावं, दान द्यावं. दान गोळा करण्यासाठी
त्या त्या एरियातले कार्यकर्ते काम करत आहेत. तर त्या दृष्टीनं आम्ही सगळे लोक त्यासाठी आवाहन करीत आहोत. तर मला असं वाटतं की एवढी माहिती देणं हे गरजेचं होतं, ते मी दिली. काही माहिती अजून राहिली असेल तर तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अन्यथा काही माहिती राहिली असेल तर राहुल खांडेकर आहेत, आनंद भालेराव आहेत, एकसादादा गायकवाड आहेत, बी आर गायकवाड आहेत. तर आपल्याला काही म्हणजे राहून गेलं असेल तर आपण पण ते सांगावं. इथे मी माझं निवेदन संपवतो.